पहलगामच्या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये वापरलं आणि त्यानंतर 9 दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा उद्ध्वस्त केला आणि त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। मात्र यानंतर त्याच दिवशी सकाळी 8 वाजता म्हणजे काल सकाळी 8 वाजता या पूंछ शहरामध्ये जम्मू काश्मीरचं पूंछ हे शहर आहे, या शहरामधल्या अनेक भागामध्ये शेलिंग जे आहे ते सुद्धा तोफगोळी जे आहे ते डागण्यात आलेले होते आणि पाकिस्तानच्या हद्दीतून हे सगळे शेलिंग जे आहेत ते पूंछ शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने आले आणि अनेक घरांचं त्याचबरोबर मंदिरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सध्या मी जिथे उभा आहे ते पूंछ शहरातलं गीता भुवन मंदिर आहे। इथे सनातन धर्माची धर्मसभा होते, त्याचबरोबर कृष्ण भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि किती मोठं नुकसान या मंदिराचं झालेलं आहे आपण पाहतो आहे। मंदिराच्या टेरेसवरती सध्या मी उभा आहे आणि इथे जिथे हे शेलिंग पडलेले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टेरेसचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अगदी आतपर्यंत आतली खोली सुद्धा दिसते आहे, एवढं मोठं नुकसान या सगळ्या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर मंदिराच्या अगदी वरच्या बाजूला जिथे हे शेलिंग पडले त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवरती सुद्धा शेलिंगमुळे छर्रे सुद्धा उडल्याचं पाहायला मिळतं आहे। या बाजूला आपण पाहतो की आजूबाजूची मंदिराच्या जी घरं आहेत त्या घराच्या भिंतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये छर्रे पडल्याचे पाहायला मिळत आहेत आणि पूंछ शहरामध्ये फक्त हे एकच मंदिर नाही तर अनेक मंदिर त्याचबरोबर गुरुद्वारा आणि अनेक घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। पाठीमागच्या बाजूला आपण ही हद्द जर बघितली तर या डोंगर कपारींच्या त्या बाजूला पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि त्याच बाजूने हे शेलिंग जे आहे ते सकाळी 8 वाजता काल पूंछ शहरामध्ये आले। याच्या आधी सुद्धा पाकिस्तानाने अशा पद्धतीने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते, मात्र बॉर्डरच्या नजीकची जी काही घरं आहेत किंवा गावं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचं नुकसान आतापर्यंत झालेलं होतं। मात्र ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये भारताने राबवल्यानंतर वावचळलेल्या पाकिस्तानानं मोठ्या प्रमाणात शेलिंग्स डागायला सुरुवात केली आणि त्यानंतर या पूंछ शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने अंधाधुंद शेलिंग जे आहेत ते अनेक ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळतंय। ज्या शेलिंगच्या माऱ्यांमुळे ज्या मंदिरांचं नुकसान झालेलं आहे त्या गीता भुवन मंदिराच्या टेरेसवरती आता आपण आहोत आणि या टेरेसच्या भिंती सुद्धा आपण पाहतो की जिथे हे शेलिंग्स पडले तिथे हा मोठा खड्डा पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। या खड्ड्याच्या बरोबरच अगदी टेरेसच्या मध्यभागी हा खड्डा पडलेला आहे शेलिंगमुळे, त्याचबरोबर बाकीचा जे बांधकामाचा भाग आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या घराच्या भिंती ज्या आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा नुकसान जे आहे ते पोहोचल्याचं पाहायला मिळतं आहे। याच्या बाजूलाच आणखी एक गुरुद्वारा आहे पूंछ शहरामधला, तिथे सुद्धा अशा पद्धतीचे शेलिंग जे आहेत ते पडलेले आहेत आणि बॉर्डरच्या आसपासची जी काही घरं आहेत तिथे मोठ्या प्रमाणात शेलिंगचा मारा पाकिस्तानच्या हद्दीतून पाकिस्तान आर्मीने केलेला होता आणि तिथे बऱ्याच लोकांचा जीव सुद्धा गेलेला आहे। जवळपास 13 जणांचा या शेलिंगच्या माऱ्यामध्ये मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर 50हून अधिक लोक जखमी झालेले आहेत। या पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण पाहतो तिथे सुद्धा छर्रे काही प्रमाणामध्ये उडाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच्या बाजूला अगदी या बाजूला जर पाहिलं तर उजव्या बाजूला जी टेरेसवरती येण्याची वाट आहे तिथे सुद्धा त्या भिंतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या शेलिंगच्या माऱ्यामुळे छर्रे जे आहेत ते उडाल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या पाठीमागच्या बाजूची दृश्य मी दाखवू इच्छिन। कॅमेरामन रोहन पवारला मी विनंती करतो, हे जे मंदिर आहे त्या मंदिरावरती या शेलिंगचा मारा झाला ते मंदिर आपण पाहतो आहोत। इथे गीता भुवन हे मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि पूंछ शहराच्या अगदी मध्यभागी हे मंदिर आहे। त्याचबरोबर सनातन धर्माची जी लोक आहेत, हिंदू लोक आहेत, ती या मंदिरामध्ये नेहमी येत असतात। मात्र सकाळी 8ची वेळ होती त्यामुळे मंदिरामध्ये फारसे कोणी लोक नव्हते, त्यामुळे या मंदिरावरती जो शेलिंगचा मारा झाला त्यामध्ये फारसं कोणी जखमी झालेलं नाहीये। मात्र गुरुद्वारा बाजूलाच आहे तिथे सुद्धा शेलिंगचा मारा झालेला होता आणि तिथे काही जे भक्त होते किंवा गुरुद्वारामध्ये जी लोक होती त्यांना सुद्धा इजा पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। या पाठीमागच्या बाजूला जे डोंगर कपारे आपल्याला पाहायला मिळतात त्या डोंगर कपाऱ्याच्या अगदी त्या बाजूला पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि तिकडून हे शेलिंग्स आल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। सकाळी 8ची वेळ होती म्हणजे काल रात्री 1:30 वाजता भारतानं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन 9 दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले होते, ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं आणि त्यानंतर लागलीच पाकिस्ताननं या जम्मू काश्मीरमधल्या पूंछ शहराच्या अगदी बॉर्डर नजीक असणारं जे पूंछ शहर आहे ते आहे त्या पूंछ शहरामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून अनेक शेलिंग्सचा मारा केला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा मी कॅमेरामन रोहन पवारला विनंती करतो, जिथे हे शेलिंग्स पडलेलं आहे त्या टेरेसवरचा जिथे तो मोठा खड्डा जो पडलेला आहे तो सुद्धा पुन्हा त्यांना दाखवावा, कारण हे एकच शेलिंग्स या ठिकाणी पडलेलं होतं। मात्र या एका शेलिंग्समुळे किती नुकसान या मंदिराच्या बांधकामाच्या भागाला पोहोचलेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे। मंदिराच्या अगदी टेरेसवर हा शेलिंगचा मारा झाला आणि त्यानंतर तिथे जो मोठा खड्डा पडलेला आहे तो सुद्धा पाहायला मिळतो। सुदैवानं यामध्ये या मंदिराच्या ठिकाणी जे काही शेलिंगचा मारा झाला तिथे कुठे जीवितहानी झालेली नाहीये, मात्र मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आणि शेलिंगच्या माऱ्याची किती तीव्रता
पाकिस्तानच्या हद्दीतून आलेली जी शेलिंग्स आहे त्याची किती तीव्रता आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहेत। हे शेलिंग्सचा हा जो मुख्य भाग आहे जिथे शेलिंग्स पडलेलं होतं त्याच्या ठिकाणी हे एवढं मोठं डॅमेज झाल्याचं पाहायला मिळतंय। तर आजूबाजूला जे बांधकाम आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। तर बाजूला जी घरं आहेत त्या घरांच्या भिंतीवरती सुद्धा अनेक मोठे छर्रे जे आहेत त्या शेलिंग्सच्या माऱ्यामुळे पडलेले आहेत। त्यामुळे जर कोणी इथे या टेरेसवरती वावरत असतं तर त्याला सुद्धा तितकीच गंभीर इजा झाली असती, हे देखील इथल्या लोकांच्या वतीनं सांगण्यात येत आहे। मी पुन्हा एकदा जिथून हे शेलिंग्स आले असावे ती जे बॉर्डर लाईन आहे, जी पाकिस्तानची हद्द आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। या पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की पूंछ शहराच्या अगदी चहूबाजूनं ज्या डोंगर कपाऱ्या पाहायला मिळतात त्या डोंगर कपाऱ्यांच्या अगदी त्या बाजूला पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि याआधी सुद्धा अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी आर्मीकडून करण्यात आलेला आहे। गेले जवळपास 10 ते 12 दिवस या पूंछ शहराच्या सेक्टरमध्ये नॉनस्टॉप पाकिस्तानच्या आर्मीकडून सीमारेषेचं उल्लंघन करून गोळीबार केला जातोय। अनेक लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि भारतानं जे ऑपरेशन सिंदूर आहे ते पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जे राबवलं त्यामध्ये फक्त दहशतवाद्यांच्या अड्डे उद्ध्वस्त केले, मात्र कुठल्याही नागरिकांवरती किंवा मिलिटरीवरती अशा पद्धतीच्या तोफा किंवा जे बॉम्ब आहेत ते डागले नव्हते। मात्र पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले हे शेलिंग्स आता भारतीय नागरिकांना टार्गेट करताना पाहायला मिळतात आणि पूंछ शहरामध्ये TV9 मराठीच्या टीमच्या माध्यमातून या कॅमेरा माध्यमातून जे शेलिंग्स इथं पडलेले आहेत त्या शेलिंग्स दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण पाहतोय या शेलिंग्सच्या माऱ्यामुळे ज्या घराच्या भिंती किंवा मंदिराच्या भिंती ज्या डॅमेज झालेल्या आहेत त्या सुद्धा पाहायला मिळत आहेत। मात्र पूंछ शहराच्या मध्यभागी असणारं हे गीता भुवन मंदिर हे एकच टार्गेट करण्यात आलेलं नाही, तर अनेक ठिकाणी पूंछ शहराच्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग्सचा मारा पाकिस्तान आर्मीकडून करण्यात आलेला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे आणि अनेक भारतीय जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, पूंछ, जम्मू काश्मीर।